बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। एक मोठी बातमी आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एका बूथवरती तांत्रिक बिघाड झालाय। जिजामाता उद्यान दिव्यांग कला केंद्र नौपाडा या मतदान केंद्रावरती मतदान सुरूच झालेलं नाहीये। एका बूथवरती तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिथे मतदान सुरू होऊ शकलेलं नाही। आता जवळपास 7:45 वाजलेले आहेत सकाळचे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही तिथे मतदान सुरू झालेलं नाही। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, या विशिष्ट मतदान केंद्रावरती नेमकं काय झालंय? हे जिजामाता उद्यान दिव्यांग मतदान केंद्र आहे नौपाडा येथील। इथं सकाळी मॉकपोल झालाय, पण अजूनही एकही मतदान झालं नाही। मागे आपण पाहिलं इथे सकाळपासून आलेले मतदार जे आहेत हे थांबलेले आहेत। एवढंच काय तर बऱ्यापैकी मतदार जे ते इथून परत गेलेत अशी तक्रार आता इथे केली जाते। आणि स्वतः महायुतीचे उमेदवार नरेश मस्के या ठिकाणी आलेले आहेत आणि ते अधिकाऱ्यांशी बोलत आहेत की नेमकं काय तांत्रिक अडचण आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तांत्रिक अडचण जी ती सॉल्व्ह केली पाहिजे अशी ते विनंती करत आहेत। पण त्यांना जी उत्तरं मिळतात किंवा ज्या पद्धतीनं संपूर्णपणे इथले निवडणूक कर्मचारी किंवा मुख्य अधिकारी जे आहेत ते सांगतायत, हे पाहता या आत्तापर्यंत तरी सोल्युशन कुठलं मिळालेलं दिसत नाही आहे। त्यामुळे नरेश मस्के हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जे निवडणुकीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। इथले नगरसेवक आहेत आणि त्यांना सगळ्यात पहिली घटना कळली। मडवी साहेब, यांना सर्वात आधी ही माहिती कळाली की नेमकं कशा रीतीनं इथलं बिघाड झालेला आहे, काय नेमकं घडलं? मला अशी माहिती मिळाली की इकडचे वोटर परत चाललेत सगळे, म्हणून मी लगेच मस्के साहेबांना फोन केला की तुम्ही पर्सनली या इथे, कारण जी स्पेअरची आहे ती पण चालत नाही। पण आता जवळजवळ पाऊण तास झाला दोन्ही मशीन चालत नाही। तर एकही मतदान झालेलं नाही असं कळतंय? हो ना, इथे म्हणजे त्यांचं सकाळपासून सेटिंगच चालू आहे, अजून काय जमत नाही, काही व्यवस्था नाही आहे। तर माझी असं त्यांच्याकडे विनंती असेल, जेवढा टाइम गेलाय 346ला तेवढा त्यांनी वाढीव टाइम द्यावा। इथे जवळपास मडवी साहेब जवळपास 1 तास झालेला आहे, अजूनही मतदान सुरू झालेलं नाहीये। संध्याकाळी 6ची वेळ असते, ती आता वेळ वाढून मागताय? नक्कीच वेळ वाढवून द्यायला पाहिजे। मस्के साहेब आरोनशी पण बोलले, कलेक्टरांशी पण बोलले, कारण इथे अजून काय त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। त्याच्यामुळे किती वेळ जाईल सांगता येत नाही, पण वोटर्स तेवढा वेळ बसणार, त्यांना पण जायचं आहे, तेवढा वेळ थांबणार नाही। म्हणून याच्यावर त्वरित त्यांनी युद्ध पातळीवरती कारवाई करायला। या संदर्भात काय तक्रार केलेली आहे का? तक्रार आता मस्के साहेब स्वतः फोनवरून त्याच्याबद्दल तक्रार केलेली आहे। किती ईव्हीएम मशीन बंद होती? 1 की 2? दुसरी पण चालत नाही, जी नवीन बसवली ती पण बंद आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी ह्याच्यावरती ॲक्शन घ्यावी। ही संपूर्णपणे आतमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं ईव्हीएम मशीन आहेत आणि सगळे निवडणूक कर्मचारी जे आहेत ते पूर्णपणे प्रयत्न करतात। किरण थोडा जरा त्यांना बाजूला घ्या, म्हणजे आपण सांगू त्या मशीन ज्या तिकडे आहेत, मस्के स्वतः इथे उपस्थित आहेत आणि ती मशीन जी आहे आपण जर पाहिलं तर किरण निवडणूक कर्मचारी मशीन तिथं जे आहे ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतायत। धक्कादायक म्हणजे मॉकपोल करताना जी मशीन होती ती चांगली होती, त्यात नंतर तांत्रिक बिघाड झाला मतदान सुरू करण्याच्या थोडा काही वेळ आधी। आणि ज्या स्पेअरमध्ये म्हणजे ज्या बॅकअपला मशीन असतात त्या मशीनमध्ये देखील तांत्रिक बिघाड आहे। म्हणजे इथं जवळपास 4 मशीन होत्या आणि त्या 4ही मशीन ज्या आहेत त्या 4ही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे अशी माहिती आता आपल्याला इथून कळते। आणि कशा रीतीनं आता हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला जाईल हे आपल्याला बघायला लागेल। पण इथं आपण जर मतदार बघितले तर मतदारांशी काही बोलण्याचा आपण प्रयत्न करूया की साधारणपणे काका तुम्ही किती वाजता आलाय? 6:30ला। आता वाजले 8। हां, मग काय करणार आता? 1.5 तास झाला तुम्ही इथे उभा आहे, बसून राहायचे। तुम्हाला काय सांगितले ते का थांबणं झालंय? मशीन वर्किंग करत नाही आणि टेस्टिंग करायला 7च्या नंतरच टेस्टिंग करता येतो। 7च्या नंतर टेस्टिंग केल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं काम करत नाही वर्किंग। बरेच लोक इथे थांबलेले दिसतात। मग आता जी माहिती मिळते त्यानुसार आपण जर पाहिलं तरी मशीन जी आहे ती सुरू झाल्याचं बोललं जातंय आणि तिथं आत्ताच निवडणूक जे कर्मचारी आहेत त्यांनी बाहेर इथं सांगितलं की मशीन जी आहे ती सुरू झालेली आहे। बघूयात की नेमकं काय कशा रीतीनं हा जो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झालेला आहे आणि मशीन जी आहे ती सुरू झाली आहे का।
जर इथं बरेच नागरिक असे आहेत, बाहेर पण आपण पाहू शकतो की इथे नागरिक जे आहेत ते बसलेले आहेत आणि बरेच मतदार जे आहेत ते इथे येऊन ताटकळत बसलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं ती मशीन जी आहे ती जो सुरू झाली आहे का हे विजयची हॅट्रिक तुमची की